तर नमस्कार, मी आहे कल्याणी. पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही निघालोय लग्नासाठी. आमच्या सासूबाईंच्या खास मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे. त्यासाठी आम्ही इथे बसमध्ये बसलेलो आहे. आत्ता बस इथून आपली निघालेली आहे मस्त आमच्या गावावरून. आणि ही पूर्ण जेंट्सचीच बस होती, पण यामध्ये जवळपास 10 ते 15 लेडीज पण बसलेल्या आणि एका बसमध्ये पूर्ण लेडीज बसलेल्या होत्या. आणि त्या बसमध्ये आम्हाला जागाच मिळाली नाही, त्यामुळे मग आम्हाला याच बसमध्ये बसावं लागलं. गाड्या छोट्या क्लुझर वगैरे होत्या, पण त्यामध्ये पण काही जागा नव्हती, कारण की येणारे लोक भरपूर होते त्यामुळे. आणि मस्त असं वातावरण होतं, ढगाळ वातावरण, पावसाचं वातावरण होतं. आणि आम्हाला जंगलातून जायचं होतं. आणि हा आहे जंगलातला मस्त असा नजारा. खूप हिरवळ झालेली आता जंगलात, कारण की पाऊस पडला ना. आणि हे आहे माझं माहेर. मी तुम्हाला सांगितलेलंच होतं, मध्ये आहे माझे पप्पा, तर इथे क्वार्टरलाच राहतात. आणि आत्ता मी इथून गेलेले, कारण की एकाच रूटमध्ये सगळं काही आहे. आणि हे आमचं मंदिर आहे, जे आम्ही मठ म्हणतो. आणि इथे मंदिराचं काम वगैरे चालू आहे, ते सभागृह वगैरे बांधलेलं आहे. आणि हे माझ्या पप्पांचं मूळ गाव आहे, जिथे की ते लहानाचं मोठं झाले. माझ्या पप्पाचं आणि आजोबाचं एकच गाव होतं, पण नोकरीमुळे त्यांना दुसरीकडे जावं लागलं. जिथे नोकरी लागली तिथेच. आणि इथे सध्या तर माझी आत्या वगैरे राहते, बाकी कोणी काही राहत नाही. आणि आम्ही इकडे येणं जाणं करतो, पण माझं लग्न झाल्यापासून मी काही इकडे आलेली नाही, बरेच दिवस झाले. पण या निमित्तानं मला बघायला मिळालेलं गाव. आणि आत्ता इथे आमची बस थांबलेली आहे, कोणाला बाथरूमला किंवा पाणी वगैरे प्यायचं असेल त्यासाठी. आणि इथे सगळे खाली वगैरे उतरलेले. आणि बघा मुलांची दंगामस्ती चाललेली. आणि आत्ता आम्ही पोचलेलो आहे जिथे लग्न आहे, तिथे त्या गावात. म्हणजे जस्ट आता 15-20 मिनटात आम्ही पोहोचूच. आणि इथे बघा मस्त असा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तो असा कपड्यांनी पॅक केलेला आहे, कारण की त्याचं उद्घाटन वगैरे काही झालेलं नसेल त्यामुळे. आणि बघा भरपूर असं आभाळ आलेलं. आणि आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोचलेलो. आणि याचा सेकंड पार्ट बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय.